नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. आज मी तुम्हाला एका अशा प्राचीन गडावर घेऊन निघालेलो आहे. त्या ठिकाणी 1500 वर्षापूर्वी खोदलेल्या रहस्यमय गुहा आहेत. रहस्यमय यासाठी कारण त्या गुहेच्या आतमध्ये माणसे किंवा पर्यटक जाण्यासाठी घाबरतात. अनेक वर्षांपासून या गुहेचे रहस्य लपून आहे. त्या गुहेच्या जवळ गेल्याशिवाय त्या गुहा दिसत नाहीत, कारण सप्पई जमिनीवर बनवलेल्या ह्या गुहा जमिनीच्या आतमध्ये पोकरलेल्या आहेत. जेव्हा आपण गुहेच्या आतमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला गुडघे टेकत सरपट आतमध्ये जावं लागतं आणि आतमध्ये गेल्यानंतर अनेक मार्ग आपल्याला बघायला मिळतात. गुहेच्या आतमध्ये अनेक खोल्या पण आहेत. हे कसे बनवले असेल किंवा त्या गुहेच्या आतमध्ये काय रहस्य लपून असेल हे प्रत्यक्षात गुहेमध्ये गेल्याशिवाय आपल्याला समजणार नाही. त्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल. गडावर अशा पण काही रहस्यमय प्राचीन गुहा आहेत. त्या गुहेचे रहस्य अनेक वर्ष माणसांपासून का लपून आहे. तर चला मित्रांनो, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ गडावर असलेल्या रहस्यमय अद्भुत गुहा आतमध्ये जाऊन बघूया आणि ते गुहेचे रहस्य उघड होते का नाही हे देखील बघूया. मित्रांनो, गडाच्या मधोमध असल्यामुळे या गुहा शोधण्यासाठी मला खूप वेळ लागला आणि या गुहेच्या जवळ येऊन सुद्धा ह्या गुहा मला दिसत नाहीत. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता सप्पई जमिनीवर बनवलेल्या गुहा किती रहस्यमय असतात. आणि फायनली गुहेचे एक प्रवेशद्वार मला दिसलेले आहे आणि खाली उतरण्यासाठी इथून आतमध्ये जागा आहे. खाली पायऱ्या आहेत, पण आतमध्ये उतरताना पुढे जाणे किती खतरनाक होऊ शकते हे आपल्याला आता आतमध्ये गेल्यानंतर समजणार आहे. एकदम चिंचोळी वाट आहे. म्हणजे या गुहेमध्ये एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकतो. आपण पायऱ्यावरून जरी लक्ष देत खाली उतरलो तरी सुद्धा आतमध्ये जाताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, कारण या गुहेमध्ये खूप गवत आणि झुडपे उगवलेले आहेत. मी अगोदर वाकून बघतो पुढे काही अडचण तरी नाही, आणि पुढचा परिसर क्लिअर झाल्यानंतर आता गुहेमध्ये जायला मी सुरुवात केली आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं वाकून वाकून या गुहेमध्ये प्रवेश करावा लागतो. आणि आता मी गुडघे टेकत सरपटत पुढे निघालेलो आहे आणि या गुहेचे दुसरे प्रवेशद्वार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. ते मी तुम्हाला बाहेर जाताना दाखवतो. पण आता सुरुवातीला आपल्याला सरपटत या गुहेच्या आतमध्ये जावं लागणार आहे. आणि मी कसा तरी पुढे निघालेलो आहे, कारण गुडघे टेकत पुढे जाणे थोडं अवघड राहतं. आणि फायनली आणखी पुढे आल्यानंतर ही गुहा भरपूर मोठी आपल्याला बघायला मिळते. आणि या ठिकाणी आता मी उभा राहिलेलो आहे. म्हणजे आतमध्ये गुहेची खोली भरपूर मोठी आहे. कदाचित याच गुहेमध्ये काहीतरी रहस्य असू शकते. आणि या गुहेच्या मधोमध या ठिकाणी एक पाण्याचा कुंड देखील आहे. बघू शकता तुम्ही. या कुंडामध्ये पाणी भरले जात असावे आणि तपश्चर्या करून झाल्यानंतर पाणी पिण्यासाठी या कुंडाचा उपयोग केला जात असावा. आणि या गुहेच्या आतून जेव्हा आपण वरती बघतो तर या ठिकाणी एक खिडकीसारखी जागा आहे. म्हणजे या गुहेमध्ये सूर्यप्रकाश येण्यासाठी, कारण पूर्वी या ठिकाणी कोणतीही लाईट वगैरे नव्हती, फक्त पंथी लावली जात होती आणि दिवसा उजेड येण्यासाठी ही जागा बनवलेली आहे. तर पुढे जाण्यासाठी आपल्याला टॉर्च लावावं लागेल. या ठिकाणी काय बघायला मिळते, टॉर्च लावल्यानंतर आपल्या या ठिकाणी एक सिंहासन सारखे काहीतरी बघायला मिळाले. म्हणजे सध्या ते तुटलेले आहे, तरी पण या ठिकाणी साधू संत किंवा बौद्ध भिक्षू बसून तपश्चर्या करत असावेत. आणि ह्याच तपश्चर्याच्या समोर हा पाण्याचा कुंड आहे आणि हा दगड कसा पोकरलेला आहे तुम्ही बघू शकता. आणि या ठिकाणी गौतम बुद्धांची मूर्ती सुद्धा आहे. म्हणजे या गुहेमध्ये बौद्ध भिक्षू तपश्चर्या करत होते. पण मित्रांनो, सर्वात रहस्यमय गोष्ट म्हणजे ह्या खोलीमध्ये जाणे आहे. कारण आतमध्ये अंधार असल्यामुळे पुढे जाताना आपल्या सावधगिरी बाळगत जावं लागणार आहे. कारण अनेक वर्ष या गुहेमध्ये कोणीही येत नसल्यामुळे आतमध्ये जंगली प्राणी पण बसू शकतात. तरी देखील कसं तरी मी पुढे निघालेलो आहे. पुढे आल्यानंतर सुरुवातीला आतमधला इलाका निरीक्षण करणे गरजेचे आहे, कारण अशा ओलाव्याला साप पण बसतात. त्यामुळे सर्व परिसर निरीक्षण केल्यानंतर
ही गुहा आपल्याला सुरक्षित वाटली आणि या गुहेमध्ये मी प्रवेश केला. आणि या ठिकाणी हा कागद बघून असं वाटलं जणू काही सापाने मुंडके बाहेर काढलेले आहे. या ठिकाणी पंथी ठेवण्यासाठी जागा आहे आणि ह्या खोलीचा उपयोग बौद्ध भिक्षू आराम करण्यासाठी करत असावेत. बघा, या ठिकाणी पण पंथी ठेवण्यासाठी जागा आहे. ही खोली भरपूर मोठी आहे आणि या खोलीचा आराम करण्याच्या हेतूने उपयोग केला जात असावा. आता या खोलीमधून मी बाहेर आलो. आता मी तुम्हाला दाखवतो. ज्या वाटेने आपण आतमध्ये आलो ती वाट अशी दिसते, त्यामुळे सरपटत यावं लागतं. आणि समोर येताना आपलं लक्ष पडलं नाही, या ठिकाणी कोणत्या तरी प्राण्याच्या निशाणे आहेत चिखलामध्ये. म्हणजे या ठिकाणी कोणता तरी प्राणी रात्री आश्रय घेण्यासाठी येत असावा. मित्रांनो, अनेक वर्षापासून या गुहेमध्ये कोणीही आले नाही, त्यामुळे या गुहेच्या वरती सर्वत्र गवत आणि झुडपे उगवलेले आहेत आणि गुहेच्या आतमध्ये पण लहान लहान झुडपे आणि शेवाळी पसरलेले आहे. त्यामुळे गुहेच्या आतमध्ये जाण्यासाठी माणसे घाबरत असावीत किंवा खूप पूर्वी या गुहेमधून कोणता तरी आवाज आलेला असावा आणि कोणीतरी ऐकलेला असावा. त्यानंतर तो माणूस सर्वांना सांगत गेला आणि ती गोष्ट सर्वत्र पसरत गेली. त्यामुळे या गुहेमध्ये माणसे येत नसावीत आणि पर्यटक बाहेर असलेल्या गुहेचे प्रवेशद्वार बघून घाबरत देखील असावेत, कारण प्रवेशद्वार लहान आहे. गुडघे टेकत सरपटत कसे तरी आपल्याला आतमध्ये यावं लागतं. आणि सर्वात मोठी भीती म्हणजे अशा गुहेमध्ये खूप मोठमोठे साप गारव्याला बसतात. त्यामुळे मी लक्ष देत टॉर्च लावून वर खाली सर्वत्र बघत आलो. पण एका ठिकाणी एक कागदाची पन्नी बघून मला भीती वाटली, कारण ती काळी पन्नी होती आणि असं वाटलं जणू काळा साप त्या बोधियामधून बाहेर आलेला आहे का. पण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला कुठे भीती वाटली नाही किंवा असे रहस्यमय या ठिकाणी काहीच बघायला मिळाले नाही. गौतम बुद्धांची या ठिकाणी मूर्ती आहे. आम्ही दर्शन घेतलं आणि या ठिकाणी बौद्ध भिक्षू तपश्चर्या करत होते हे 100% कन्फर्म झाले. या ठिकाणी असलेल्या सिंहासनावरती बसून ते भगवंताचं ध्यान करत असावेत आणि ज्या खोलीमध्ये आपण प्रवेश केला अंधार खोलीमध्ये, त्या ठिकाणी ते थोड्या वेळासाठी आश्रय घेत असतील आराम करण्यासाठी. आणि ज्या ठिकाणी ते तपश्चर्या करत होते त्या ठिकाणी असलेला पाण्याचा कुंड पण मी तुम्हाला दाखवला. पण या गुहेमध्ये अनेक लहान लहान होल आहेत, त्यामुळे अशा होलामध्ये साप आश्रय घेतात. पण या गुहेमध्ये जेव्हा आपण प्रवेश केला तेव्हा आपल्याला कोणत्याही प्राण्यांच्या निशाणी दिसल्या नाहीत. पण खोलीमधून बाहेर आल्यानंतर जी वाट आहे त्या वाटेमध्ये काहीतरी निशाणे मी तुम्हाला दाखवले, म्हणजे त्या कोणत्या प्राण्याची निशाणी असू शकतात याचा आपल्याला अंदाज नाही. पण अशा ठिकाणी आल्यानंतर एकट्या माणसाला थोडं वेगळं वाटतं. मी सर्वत्र गुहेमध्ये जातो, डोंगरामध्ये, दरीमध्ये, त्यामुळे मला सवय झालेली आहे. पण नवीन पर्यटक किंवा नवीन माणूस अशा गुहेमध्ये एकटा प्रवेश करू शकत नाही, कारण त्याला भीती वाटणार. आतमध्ये आल्यानंतर आवाज घुमतो आणि अशा अंधारी रुमा आणि होले आणि या गुहेमध्ये पडणारे पाणी, सर्वत्र पसरलेली शेवाळी, गवत, झुडपे आणि लहान गुहेचे प्रवेशद्वार हे सर्व माणसाला एकदम भीतीदायक नजाऱ्याचा अनुभव करून देते. त्यामुळे कोणीही या गुहेमध्ये प्रवेश करायला घाबरत असेल. आणि गुहेच्या मधोमध एक चौकोनी खिडकी पण आहे, म्हणजे दिवसा या गुहेमध्ये उजेडासाठी त्यावेळी आधुनिक टेक्नॉलॉजी सारखी उपयोग करून ही खिडकी बनवलेली आहे. पण मित्रांनो, अशा गुहा त्यावेळी फक्त चिन्हे आणि हातोडीने कोरलेल्या असाव्यात, त्याच्या निशाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आणि अनेक वर्ष होऊन गेली, 1500 वर्षापूर्वीपेक्षा जास्त पूर्वीच्या ह्या प्राचीन गुहा आहेत, तरी सुद्धा ह्या पडलेल्या नाहीत. हे दगड पावसाळ्यामध्ये पूर्ण ओले होतात आणि पाणी पडते खाली, तबकते, पाझरते, तरी सुद्धा ह्या दगडाने आपली जागा सोडलेली नाही. म्हणजे पूर्वी जी पण जमीन गुहा बनवण्यासाठी निवडली जात होती ते एकदम ठोस आणि कठीण निवडली जात होती. हा जांबा दगड, ह्याला लाल दगड म्हणतात, पण पश्चिम महाराष्ट्रात याला जांबा दगड म्हणतात. हे जांबा खडक थोडं कठीण कमी असते, पण ज्या आपण कलाकृतीमध्ये आपण ह्या गुहा बनवतो त्या गुहा तशाच अनेक वर्ष टिकून राहतात. आणि कोणताही मोठा प्राणी या गुहेमध्ये प्रवेश करू नये म्हणून गुहेचे प्रवेशद्वार लहान बनवलेले आहे, म्हणजे फक्त माणूस किंवा एखादं कुत्रं आतमध्ये येऊन या गुहेमध्ये बसू शकते. म्हणजे आतमध्ये येताना जरी आपण गुडघे टेकत आलो तरी आतमधून ही गुहा भरपूर मोठी आहे. तुम्हाला अशा गुहेमध्ये कधी यायचं असेल तर तुम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावर येऊन या रहस्यमय गुहेचा नजारा बघू शकता. रहस्यमय नाही अशी माणसे म्हणतात, पण या ठिकाणी आल्यानंतर मला तसा कोणताही अंदाज आला नाही. पण
सर्वात मोठी गोष्ट मी दुबारा म्हणून दाखवतो, सापापासून सुरक्षता बाळगत तुम्ही या गुहेमध्ये प्रवेश करू शकता आणि या गुहेचा लाईव्ह अनुभव घेऊ शकता. आपण आता गुहेचे दुसरे प्रवेशद्वार बघूया. त्यामधून आपल्याला आता बाहेर पडायचं आहे. ते पण लहान आहे आणि बाहेर पडताना आपल्याला कसा अनुभव येतोय हे देखील आता आपण बघूया. बाहेर जाताना आता बाहेरचा दुसरा प्रवेशद्वारचा नजारा देखील आता आपल्याला घ्यावा लागणार आहे. पण एक गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली, जेव्हा आपण गुहेमध्ये एंट्री करतो तेव्हा मधोमध या ठिकाणी बसण्यासारखी सोफा सेट सारखे पण चौकोनी बनवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी अजून काही गेस्ट म्हणजे साधू संतांचे, बौद्ध भिक्षुकांचे साथीदार आराम करू शकतात. आणि या निशाणे कसले आहेत तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या ठिकाणी जे चपलाचे निशाणे आहेत ते माझे आहेत. आणि हे गुहेचे दुसरे प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारमधून आता मी गुडघे टेकत टेकत बाहेर निघालेलो आहे, कारण आपल्याला वाकत बाहेर निघावं लागतं. आणि गडाच्या मधोमध असल्यामुळे या ठिकाणी गुहेच्या चारी बाजूने आपल्याला अनेक घरे देखील बघायला मिळतात. त्यामुळे या गुहा काही अशा एकांतामध्ये नाहीत, तरीसुद्धा या ठिकाणी यायला माणसे घाबरतात. बघा, हे गुहेचे दुसरे प्रवेशद्वार आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. गुहेमधून बाहेर जेव्हा आपण बघितले तेव्हा आपल्याला प्रकाश दिसत होता. ती जी खिडकी दिसत होती ती खिडकी या ठिकाणी आहे. बघा, इथूनच खाली गुहेमध्ये उजेड पडत होता. बघितलं, म्हणजे एकदम सुविधांचा विचार करून हे प्राचीन गुहा बनवलेले आहेत. आणि ह्या प्रवेशद्वारमधून आपण खाली गेलो होतो. मित्रांनो, पन्हाळगडावर असलेल्या रहस्यमय अद्भुत गुहेमध्ये जाताना कसा अनुभव आपल्याला अनुभवायला मिळाला हे तुम्ही बघितले असेल. आतमध्ये असलेल्या 2 रूमा आणि त्या रूमांच्या आतमध्ये बौद्ध भिक्षू अनेक वर्ष तपश्चर्या करून भगवान प्राप्ती करत होते. याचा अनुभव पण आपल्याला त्या ठिकाणी गेल्यानंतर बघायला मिळाला. आणि आतमध्ये असलेला पाण्याचा कुंड देखील आपण बघितला. अनेक वर्ष माणसे त्या गुहेमध्ये का जात नाहीत हे आज आपल्याला समजले, कारण जमिनीच्या आतमध्ये असल्यामुळे माणसांना त्यामध्ये जाताना भीती वाटत असावी. पण आपण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला असे दुसरे काही बघायला मिळाले नाही. फक्त जमिनीच्या आतमध्ये दगड पोखरून बनवलेल्या प्राचीन गुहा आपण बघितल्या. त्यामुळे आपल्याला समजले पूर्वी जे बौद्ध भिक्षू साधू संत तपश्चर्या करायचे ते अशा शांतमय ठिकाणी म्हणजे जमिनीच्या आतमध्ये बसून तपश्चर्या यासाठी करायचे, कारण त्यांना कोणीही त्रास देऊ नये म्हणून. आपण आतमध्ये गेल्यामुळे आपल्याला पूर्वीचा इतिहास म्हणजे त्या ठिकाणी अशा पण गुहा बनवल्या होत्या हे आपल्याला बघायला मिळाले. आज या ठिकाणी येऊन मी तुम्हाला हा व्हिडिओ शूट करून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि कधी वेळ भेटला तर पन्हाळगडावर असलेल्या ह्या अद्भुत रहस्यमय गुहा नक्की बघा. या ठिकाणी कोणी पर्यटक येत नाहीत, पण तुम्ही येऊन या गुहेच्या आतमध्ये जाऊन आतला नजारा अनुभवू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. नमो पार्वती पतये. हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.